Hello students, welcome to our channel Samyak Academy for Physics again. Okay, we are continuing the rotational dynamics. In that previous lecture we have considered applications of UCM. Now in this lecture we are going to see conical pendulum and vertical circular motion, which is based on banking or which is based on the UCM. Okay, now first of all we are going to consider conical pendulum. Now you are familiar with the word simple pendulum. ओके, यू आर फॅमिलियर विथ द वर्ड सिम्पल पेंड्युलम. तुम्ही हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकलेला असेल. ठीक आहे. आता कोनिकल पेंड्युलम म्हणजे हा एक सिम्पल पेंड्युलमच आहे. काही वेगळा असा काही पेंड्युलम घ्यायचा आहे का आपल्याला? नाही. सिम्पल पेंड्युलम म्हणजे एक हेवी मास ज्याला म्हणतो बॉब मेटल स्पियर, जो एका रिजिड सपोर्टला आपण सस्पेंड केला की लगेच त्याला आपण म्हणतो कोनिकल पेंड्युलम. आता याच्यामध्ये कोनिकल पेंड्युलममध्ये तो बॉब जो आहे तो सर्क्युलर मोशन डिस्क्राईब करतोय. इट इज मूव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, सो इट डिस्क्राइब्स द हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग डिस्क्राइब्स ए कोन. स्ट्रिंगने काय केलेलं आहे? कोन तयार केलेला आहे. जसं आईस्क्रीमचा कोन असतो त्या मॅनरने ते स्ट्रक्चर. म्हणजे या ठिकाणी कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय? थोडक्यात उलटा आईस्क्रीमचा कोन तुम्ही कन्सिडर करायचा. इथे हॉरिझॉन्टल सर्कल म्हणजे बॉब आणि स्ट्रिंग कोन डिस्क्राइब करतोय. सो इट इज simple pendulum which given such a motion that bob describes a horizontal circle and string describes a cone. आता इथे बी पोझिशन आपण घेणार आहे ज्या ठिकाणी फोर्सेस घ्यायचे आहे. पुन्हा एक कॉमन फोर्स आलाय वेट एम जी. कुठे असणार आहे तो? ऑब्विसली डाऊनवर्ड डिरेक्शनला. वेट एम जी कुठे असतो? कायम डाऊनवर्ड डिरेक्शन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये ते आपण बघितलेलं आहे. तो कायम कुठे दाखवायचा आहे? डाऊनवर्ड डिरेक्शन. मग तो बी पोझिशनला आपण दाखवला आहे डाऊनवर्ड डिरेक्शनला. एम जी म्हणजे कुणावरती ॲक्ट होतोय? बॉबवरती. ठीक आहे. त्यानंतर दुसरा फोर्स असणार आहे टेन्शन. टेन्शन T0 इज डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग अँड टुवर्ड्स द सपोर्ट. कुठे दाखवायचा आहे तो? अलॉंग द स्ट्रिंग अँड टुवर्ड्स द सपोर्ट ऑलवेज. म्हणजे ज्या ठिकाणी ती स्ट्रिंग सपोर्ट केलेली आहे त्याच पॉईंटला हा कायम काय केला जातो? इंडिकेट केला जातो. वर्ड ध्यानात ठेवा, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द center or towards the support. Tension T0 which is along the string and towards the support. Now here as this T0 is not exactly vertical or horizontal, so again it can be resolved in how many components? We have to divide it in टू कंपोनंट. म्हणजे T0 पुन्हा किती कंपोनंटमध्ये डिवाइड करायचा आहे आपल्याला? दोन कंपोनंटमध्ये तो आपण काय करणार? डिवाइड करणार. कसा डिवाइड करायचा आहे मग? एक येणार व्हर्टिकल कंपोनंट ज्याला काय म्हणतोय आपण? T0 कॉस थिटा, आणि जो काय करणार आहे? वेटला बॅलन्स करणार आहे. वेटला काय करतोय? तो बॅलन्स करतोय. म्हणजे ते दोघे एकमेकांशी कॅन्सल होत आहे. ठीक आहे, ते दोघे बॅलन्स झाले. दुसरा काय येणार? हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता कॉस झाला म्हणजे दुसरा काय येणार? साइन. T0 sin theta which provides the necessary centripetal force because it is directed towards center C. So that's why it is referred to be centripetal force. Okay. So these two forces are there. That means T0 is divided in two component. आता मग इक्वेशन कसे घेता येईल आपल्याला ते बघूया आपण. पहिलं इक्वेशन काय येणार? T0 cos theta is equals to mg. Balancing forces. So they are equal. So equal in magnitude. So first equation is T0 cos theta is equals to mg. Next one is दुसरं काय आहे? सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे कुठे असतो तो? कुठे डायरेक्ट केला जातो? इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द center. So T0 sin theta is equals to mr omega square which is directed towards the center C. So which is necessary centripetal force. So we got two equations. Again we have to divide. That means we have to divide this equation 2 by equation 1. Okay, so here what will be get cancelled? T0 same quantity, आणखीन m सुद्धा काय होईल? कॅन्सल. आणि त्यामुळे आपल्याला इक्वेशन भेटलं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. आता इथे टॅन घ्यायचं नाही आपल्याला, ध्यानात ठेवा. ठीक आहे, तर इक्वेशन भेटलं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू जी साइन थिटा. आर काय केला? फक्त आपण ट्रान्सफर केला, तो डिवाइडला गेला आहे. ठीक आहे, जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. आता आपल्याला रिलेशन माहिती आहे, लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. जर ते रिलेशन यूज केलं तर आपल्याला भेटती लिनियर व्हेलॉसिटी.
पॉईंट बीला, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी टॅन थिटा. म्हणजे ही झाली लिनियर व्हेलॉसिटी. ओमेगा आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, आपण काढली आहे लिनियर व्हेलॉसिटी विच इज टँजंट टू पोझिशन बी. आता मॅग्निट्यूड जर काढायचं असेल तर फक्त व्ही घ्यावं लागेल, म्हणजेच इथे काय घ्यायचं आहे, स्क्वेअर रूट घ्यायचा. काय भेटलं इक्वेशन आपल्याला मग, व्ही इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट आर जी टॅन थिटा. फक्त त्या वरील इक्वेशनचं आपण काय केलं आहे, स्क्वेअर रूट घेतलं आहे. पुन्हा ओमेगाचं एक रिलेशन आपण बघितलं आहे फर्स्ट लेक्चरमध्ये, 2π/t. हिअर कॅपिटल टी इज पिरियॉडिक टाईम विच इज गिवन बाय स्क्वेअर रूट g/L कॉस थिटा. दुसरा एक फॉर्म्युला आलेला आहे, स्क्वेअर रूट g/L कॉस थिटा. आता इथे L कॉस थिटा म्हणजे ती ॲक्सियल हाईट आहे. L कॉस थिटा काय आहे, ॲक्सियल हाईट, डायग्रॅममध्ये दाखवलेली आहे. त्याला म्हणतो आपण ॲक्सियल हाईट. तर त्या ACB ट्रायंगलमध्ये आपण ती काढलेली आहे पायथागोरस थेरमने. त्याच्यावरनं टी काय होईल मग, पिरियॉडिक टाईम 2π स्क्वेअर रूट L कॉस थिटा अपॉन जी. इथे रेसिप्रोकल घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे टी वरती जातोय आणि 2π जो आहे तो पलीकडे जातोय. ठीक आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी असते रेसिप्रोकल ऑफ पिरियॉडिक टाईम, म्हणजे 1/T. मग इथे रेसिप्रोकल घ्यायचा आहे वरच्या इक्वेशनचा. मग जो L कॉस थिटा आहे तो काय जाणार डिवाइडला आणि जी मल्टिप्लायला, म्हणून काय इक्वेशन झालं 1/2π स्क्वेअर रूट g/L कॉस थिटा. तर अशा मॅनरने कोनिकल पेंड्युलममध्ये हे एवढे इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता पुढची कन्सेप्ट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता पुढची कन्सेप्ट आपल्याला बघायची सेम, सर्क्युलर मोशन फक्त व्हर्टिकल घ्यायची. कशी घेणार, पाळणा बघितलेला असेल तुम्ही, तो कसा फिरतो व्हर्टिकली. किंवा आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं CPFमध्ये की बकेट व्हर्ड इन अ व्हर्टिकल सर्कल. ते सुद्धा कशाचं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे तो सर्कल जो आहे व्हर्टिकल आहे, कोनिकलमध्ये कसा होता हॉरिझॉन्टल, इथे तो आहे व्हर्टिकल. आता इथे फक्त दोन फोर्सेस ॲक्ट होतात, पोझिशन कुठलेही घ्या. तर बॉबवरती फक्त दोन फोर्सेस ॲक्ट होणार आहे. पेंड्युलम पण आपण व्हर्टिकली फिरवू शकतो, आपण इथे पेंड्युलमच घेऊया कारण की मागच्या केसमध्ये पेंड्युलम होता. आता कुठल्याही पॉईंटला फक्त दोनच फोर्स ॲक्ट होणार आहे. किती फोर्स आहे इथे, फक्त दोनच फोर्स असतील. एक तर माहिती आहे तुम्हाला कुठला आहे. ठीक आहे. आता पोझिशन कुठल्या असतील, पहिली आहे अप्पर मोस्ट म्हणजे सर्वात वरती, दुसरी आहे लोअर मोस्ट म्हणजे सर्वात बॉटमला ती पोझिशन असेल, आणि पुढच्या दोन पोझिशन्स आहे मिडवे पोझिशन, ज्याला काय म्हणतो आपण मिडवे. आयदर तुम्ही डी पोझिशन घेऊ शकता किंवा सी पोझिशन, त्यांना आपण म्हणूया मिडवे पोझिशन. ह्या चारही पोझिशनला फक्त आणि फक्त दोनच फोर्सेस त्या बॉबवरती काय होणार आहे, ॲक्ट होणार आहे. ते फोर्सेस कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. फक्त दोन फोर्सेस आहेत जे आपल्याला बघायचे आहे. आता पहिला तर कॉमन आहे वेट mg, आणि ज्याची डायरेक्शन कुठे असते, व्हर्टिकली डाऊनवर्ड. ध्यानात ठेवायचं, ती कशी असते, कायम व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग तुम्ही कुठेही घ्या, म्हणजे ए पॉईंट घ्या किंवा बी पॉईंट घ्या किंवा सी किंवा डी, म्हणजे अप्पर पोझिशन, लोअर पोझिशन, मिडवे पोझिशन कुठेही घ्या, आणि हा वेट कसा असेल, कॉन्स्टंट असेल. डायरेक्शन्स दाखवलेले आहे, mg 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 ॲट ऑल द पोझिशन्स, इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द डाऊनवर्ड. ओके. अँड सेकंड फोर्स इज टेन्शन. सेकंड फोर्स काय आहे, टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग, आणि जसं डिस्कस केलं तो कायम कुठे असेल, टुवर्ड्स द सेंटर किंवा सपोर्टकडे. आणि याचा मॅग्निट्यूड मात्र चेंज होणार आहे. याचा मॅग्निट्यूड काय होणार आहे, चेंज होणार आहे. कारण की टाईम बदलला की पोझिशन बदलते, पोझिशन बदलले की टेन्शनची व्हॅल्यू चेंज होते. बघा हे सर्व TA, TB, TC, TD कुठे दाखवले आपण, सेंटरकडे, कारण की ते सर्व सेंटरकडे जात आहे, म्हणजे O पॉईंटकडे शो केलेले आहे. ठीक आहे. आता 1 बाय 1 पोझिशन आपल्याला इथे कन्सिडर करायची, म्हणजे प्रत्येक पोझिशन आपल्याला डीपली बघायची की तिथे काय नेमकं त्या बॉबवरती फोर्स आहे. पहिली पोझिशन घेऊया, अप्पर मोस्ट पोझिशन विच इज डिनोटेड बाय ए. वेट आहे, दुसरा आहे टेन्शन, दोनच फोर्स आहेत. यांची डायरेक्शन कशी दिसते आपल्याला, सेम की अपोजिट, कशी आहे ती, सेम. सेम आहे म्हणजे ते ॲड होणार, आणि दोघेही सेंटरकडे आहे म्हणून त्यांना कॉमनली काय म्हणणार,
ॲड झाल्यामुळे कॉमनली काय म्हणणार त्यांना, सेंट्रीपेटल force. They provides the necessary centripetal force. So we get Ta plus mg is equals to mva square upon r. Here va is velocity at position A, which is the minimum velocity required to maintain that circular motion. What is that va? It is the minimum velocity that should required to maintain the motion. If it is not maintained, then particle slides down, okay, as shown previously. What is that value? Square root rg, which is denoted by va minimum, which is square root rg. If it is not maintained, then particle will be slackened म्हणजेच तो कसाही खाली येऊ शकतो, त्या AC पाथने जाणार आहे का तो, नाही. ठीक आहे. तर TA काय असतो इथे 0 असतो, त्यामुळे MM कॅन्सल होतो आणि R तिकडे शिफ्ट केला की आपल्याला VAचं इक्वेशन भेटतंय, जे आहे स्क्वेअर रूट RG. ठीक आहे. कसं काढलंय माहिती आहे, तर ध्यानात ठेवायचं A पॉईंटला टेन्शन कायम 0 असतो. आता त्यानंतर पुढची पोझिशन कुठली असणार आहे? ऑब्वियसली बॉटम पोझिशन आपण घेणार आहे. बॉटम म्हणजे काय? लोअर मोस्ट पोझिशन B आपल्याला घ्यायची. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी पुन्हा दोन फोर्सेस आहेत, mg आणि TB. डायरेक्शन कशी आहे आता? अपोजिट. मग जो डाऊन साईड आहे तो मायनस घ्यावा लागेल आपल्याला. ध्यानात ठेवायचं की डाऊन साईड कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये तुमचं डाऊन साईड काय असतो? निगेटिव्ह असतो, म्हणजे मायनस वाय काय असतो? डाऊन साईडला असतो. काय इक्वेशन भेटलंय? TB मायनस mg विच प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स mvb स्क्वेअर अपॉन r. पुन्हा इथे VB म्हणजे काय घेणार आता? minimum velocity at lowermost position so that particle maintain the vertical circular motion. What is that value? Square root 5 rg. VB minimum, which is square root 5 rg. So otherwise particle will slacken, it not maintain that circular motion. Okay. Here now if we take the difference between tensions, that means at point B and at point A, if you are going to calculate the difference between tensions, that is 6 mg always. Between B and A, the tension difference is always 6 mg. Now next is C and D position. Either you can take C or D, any position you can take. For these positions only tensions are acting along the radius of the circle and towards the center. So VC or VD minimum can be given by square root 3 Rg. Okay. So here if we calculate the tension difference between A and C or A and D or C and B or B and D, all are equal, which is 3 mg. Okay. So here three velocities we have got: uppermost, lowermost and midway. So which is the maximum one? At lowermost position, the maximum velocity is required to maintain that vertical circular motion, and that is square root 5 rg. So just remember these three positions and their velocities. That is important in next topics, or examples are based on these three formulas. Okay, so that's it for the today. So I hope you understand the conical pendulum and vertical circular motion both. So just remember, the vertical circular motion plays an important role in many applications. Okay, thanks for watching the video. If you haven't subscribed the channel, please like, subscribe and share our channel, and also press the bell icon so you get updates in the future.